राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि संत सावता महाराज यांना अभिवादन करून मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजवाडा परिसरातून विवेक वारीचे पंढरपूरकडे अत्यंत उत्साहात प्रस्थान झाले आहे। संतांचे पुरोगामी आणि बहुजन विचार जनसामान्यांपर्यंत विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या संकल्पाने या अभिनव वारीचे आयोजन करण्यात आले। या प्रस्थान सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख, कृषीभूषण विजय अण्णा बोराडे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, उपनगराध्यक्ष दीपाली म्हस्के आणि शिवाजीराजे जाधव या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी अभिवादन केल्यानंतर शहरातील थोर महामानव संत सावता महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्यादेवी होळकर यांना वारीच्या वतीने वंदन करण्यात आले। पहिल्या दिवशी जालना येथे मुक्काम करून ही वारी पुढे वाहनांनी मार्गस्थ झाली असून 19 जुलै रोजी ती लोकतीर्थ पंढरपूर येथे पोहोचेल। या वारीच्या प्रवासादरम्यान गावागावात, वाड्या वस्त्यांवर आणि तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये पुरोगामी विचारांचा जागर करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत देशमुख यांनी खंत व्यक्त केली आहे की वारकरी संप्रदायाने अपार कष्ट सोसून प्रत्येकाला भक्ती आणि समतेचा अधिकार मिळवून दिला, मात्र आजच्या काळात संतांच्या मूळ पुरोगामी विचारांची पद्धतशीर तोडफोड सुरू आहे। हा विसर पडत चाललेला विवेक समाजाला पुन्हा आठवून देण्यासाठी ही वारी महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सोहळ्याला जालना आणि परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक, पत्रकार आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण क्षमता असणारे तुम्ही, त्याच्यात आमची क्षमता नाही आहे। पण विवेकाची वारी ही संकल्पना कशी पुढे आली माहीत नाही, पण ज्या कोणी ती मांडली त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांना धन्यवाद पण दिले पाहिजे। खरं म्हणजे संप्रदायाची निर्मिती ही अन्यायातून झालेली आहे आणि त्याचा विसर आपल्याला पडलेला आहे। किंबहुना तो विसर पाडण्याच्या दृष्टिकोनातूनची तोडफोड रास्त पद्धतीनं चालू आहे आणि ते आपल्या कोणाच्या लक्षात येत नाही। आपण एवढे अन्यायात पेळलेलो होतो, आपल्याला ईश्वराची भक्ती करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता। ज्या पूर्वजांनी ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करावा लागेल, नामदेव महाराजांचा उल्लेख करावा लागेल, संत तुकारामाचा उल्लेख करावा लागेल, सोयराबाईचा उल्लेख करावा लागेल, मुक्ताबाईचा, किती संतांची नावं घ्यायची। यांना संतत्व प्राप्त झालं असं नाही झालं, संघर्षातून झालं आणि आपल्यासाठी ईश्वर मुक्त केला आणि आपल्याला आज त्याचा विसर पडतो। हा अत्यंत दुर्दैवी भाग आहे। तो विसर न पडण्यासाठी आता हे सगळे विचार आपण खरं म्हणजे तुमचं त्या वारीचं कौतुक अजून एका कारणासाठी केलं पाहिजे, कारण याची सुरुवात जी होती ती अत्यंत पावन ठिकाण होतं। राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी आपण आहोत। खरं म्हणजे अंगावर शहारे आणणारी ही गोष्ट आहे आणि अशा ठिकाणाहून ही वारी निघते। छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, जो विचार फुले, आंबेडकर, शाहूंनी स्वीकारला, तो विचार आज आपल्याला का विसर पडतो हे काही समजायला मार्ग नाही। बहुजन समाजासाठी विविध जाती धर्माचे लोक संत होऊन आपल्याकडे आले। तुमचं रोहिदास महाराजाचा उल्लेख करता येईल, कबीराचा उल्लेख करता येईल, मोमिनांचा उल्लेख करता येईल, किती नावं घेता येईल, संत मीराबाईचा उल्लेख करता येईल, अशा अनेक। आणि आता इथं तर नवीन ज्योतिताईचा पण उल्लेख करावा लागतो, म्हणजे त्यांनीसुद्धा परंपरेला छेद देण्याचं काम चालू केलेलं आहे। खरं म्हणजे वारकरी संप्रदायाने हा अधिकार पूर्वीच दिलेला आहे, पण आपण इतकी संकुचित मनाची मंडळी आहोत, आपण तो अधिकार त्यांना प्रदान करायला आजही तयार नाही। आता या दिंडीमध्ये खरं म्हणजे जो वयोगट आहे, आता आमचा वयोगट या दिंडीसाठी संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही। जो वयोगट पाहिजे तो वयोगट अद्यापही विसर पडलेला दिसतोय। त्या वयोगटाची नितांत आवश्यकता आहे। आम्ही एक प्रयत्न केला होता अखंड हरिनाम सप्ताहाचा, आणि तो उद्देश असा होता की युवकांनी त्याच्यात जास्तीत जास्त यावं। ते शक्य झालं नाही आणि दुर्दैवाने आम्हाला तो प्रयत्न थांबवावा लागला। हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे। तुम्ही लोकांनी हा उपक्रम सुरू केला,
समाजापर्यंत खरा विचार पोहोचवण्याचं काम तुम्ही करणार आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे. आणि या सगळ्या संकल्पनेचे जे कोणी असतील त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि आभार व्यक्त केले पाहिजे. स्थानिक नगराध्यक्ष आणि ही मंडळी इथं हजर आहेत त्यांचंही विशेष अभिनंदन करतो. आणि मी जे कोणी संयोजक असतील त्यांनी आम्हा सर्वांना जी ही संधी प्राप्त करून दिली ती विशेष संधी आम्हाला प्राप्त करून दिली. आम्ही त्याला पात्र आहोत का नाही माहीत नाही, पण ती प्राप्त करून दिली त्याबद्दल संयोजकाचे खूप खूप आभारी आहे. आता बंधुत्वाचा, विवेकाचा आणि मानवतेचा आग्रह धरणाऱ्या वारकरी संतांनी सांगितलेल्या विचारवाटेवरून ही विचारवारी निघते. राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमीतून ही निघून समतेचा पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकतीर्थ पंढरपूरमध्ये याची सांगता होईल. आणि या संपूर्ण मार्गामध्ये वाड्या वस्तीवरती, गावावरती, शाळा महाविद्यालयावरती संपूर्ण माणसांच्या सोबत हा विवेकाचा विचार आम्ही शेअर करतोय. आपणही सर्वांनी या विवेकवारीत सहभागी व्हावं. सिंदखेड राजा येथून गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट.